नमस्कार मंडळी, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। मंडळी, आज आपण बनवणार आहोत बीटचे थालीपीठ। तर हे बघा, सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर त्याची सालं काढून या पद्धतीने किसून घेतली। आता हे छान किसून झाल्यानंतर 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, हे तिन्ही पीठ मिक्स करून घेतली। आता त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया। या पद्धतीने जाडसर आणि थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट देखील त्यामध्ये वापरला आहे, जेणेकरून खायला खूप छान लागेल। आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद आणि 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ टाकून घेऊया। जिरे पण अर्धा चमचा इतके टाकून घेतले यामध्येच। आता किसलेलं बीट टाकून घेऊया। आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतके दही देखील टाकून घेऊया। तर या पद्धतीने हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतले। आता हे सर्व पीठ छान असं मळून घेऊया। तर मंडळी, पाण्याचा शक्यतो वापर न करता या पद्धतीनेच आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून पीठ भिजवायचे। नंतर लागल्यास थोडंसंच पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचे, कारण ऑलरेडी यामध्ये बीट ओलसर असल्यामुळे शक्यतो यात पाणी लागत नाही। अगदी एवढ्या पिठासाठी अगदी अर्धा कप इतकंच पाणी वापरलेलं आहे। आता त्यानंतर इथे एकीकडे तवा तापत ठेवूया आणि दुसरीकडे थालीपीठ बनवण्यास घेऊया। ते बघा, मस्त असा गोळा तयार होते। आता हे आपलं गव्हाचं पीठ जे असतं ते लावूनच छान असं लाटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, हे थालीपीठ लहान मुलांसाठी अथवा मोठ्या माणसांसाठी सुद्धा खूप असे पौष्टिक आहे। बीट खाणं तर शरीरासाठी, रक्तवाढीसाठी खूपच चांगलं असतं, परंतु बीट कडवट लागल्यामुळे लहान मुले तर नाहीच खात, पण मोठे माणसं सुद्धा कंटाळा करतात खाण्याचा। तर आपण फक्त सॅलड म्हणून याचा वापर करतो। ते काहीतरी 1 ते 2च त्या पद्धतीने खाल्ल्या जातात, परंतु तुम्ही या पद्धतीने तिखट असे थालीपीठ बनवले तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि सगळ्यांना याची चव पण लागते। तर बघा, मस्त असे थालीपीठ झालेत। आता हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, माझी छोट्या मुलीला सुद्धा हे थालीपीठ इतके आवडले की तिने सुद्धा खूप आवडीने हे थालीपीठ खाल्ले। तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने हे थालीपीठ मुलांसाठी बनवून द्या, सगळेच अगदी आवडीने खातील। आता हे थालीपीठ माझ्या मुलीला दिल्यानंतर तिची रिॲक्शन बघा। मस्त मस्त झाले। तर चला, तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। धन्यवाद।